मॉर्निंग, मी धीरज इंगळे. आजची तारीख आहे 20 फेब्रुवारी 2024 आणि सकाळचे वाजले 5:45. आपण चाललोय CNG फिल करायला आपलं डेली काम. नंतर आपण दोन्ही डिव्हाइस ऑन करून घेऊया आणि बघू आज कुठं राईड पडते. कालच्यासारख्या लॉंग राईड पडल्या पाहिजेत, कमी वेळेमध्ये जास्त काम होतं. सो बघूया आज कसं होते. फर्स्ट राईड आपल्याला पडली आहे नरेची. तो 246चा फेर दाखवला आहे. 17-18 किलोमीटरची काहीतरी 18-19 किलोमीटरची राईड दाखवली आहे आणि 2 किलोमीटरचं पिकअप आहे. चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला आणि दिवसाची सुरुवात झाली. आज ओलाकडनं राईड पडत होत्या पण त्या चाकण तिकडच्या साईडच्या होत्या आणि आता दोन्ही उबेरची आधी एक्सेप्ट केली, नंतर ओलाची आली हिंजवडीची 209 काहीतरी दाखवत होते मला. सो मी उबेरची काय एक्सेप्ट केली नरेची. तिकडनं बघू आता रिटर्नची कशी पडते, करतो अपडेट. नरे रोड होतं, मला वाटलं नरेमध्ये आहे का प्रॉपर आहे. तर हे स्वारगेटचं ते एक मेडिकल कॉलेज आहे नवलीची. इथं मी आलो होतो एकदा पिकअप ड्रॉप होता माझा इथं. तर कस्टमरला केलं ड्रॉप. कस्टमरचं बिल झाले 321. आपल्याला बहुतेक 260 वगैरे काहीतरी भेटलेत. उबेरकडनं फर्स्ट राईड होती, आप कंप्लीट झालेली आहे. आता बघूया इथनं पुढं आता कुठं पिकअप भेटे. इथलं रोडला निघतो आणि बघूया कुठं राईड भेटते. आपल्याला इथनं राईड पडली आहे ओलाकडनं पिंपरी चिंचवडची डायरेक्ट. 329 रुपये आपल्याला दाखवले फेअर. 2 किलोमीटरचा पिकअप आहे. चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला, करतो पिकअप आणि नंतर ड्रॉप झाल्यानंतर देतो अपडेट किती भेटले आपल्याला, काय भेटले. कस्टमरला केले ड्रॉप आपण आणि कस्टमरचं बिल झालं तर 444. आपल्याला दिले 328 29 किलोमीटरचे आणि वेळ झाले 7:52. आपल्याला आणखीन एक हिंजवडीची राईड पडली. इथनं 4 किलोमीटरचं पिकअप आहे. ओलाकडनंच आहे. चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला आणि कंप्लीट झाल्यावर करतो अपडेट. आपण आहे हिंजवडीमध्ये. एक्सर्बिया सोसायटी खूप मोठी आहे, सगळी डोंगरात आहे, बघू शकता. तर आता मला माहित नव्हतं इकडं, तो राईड एक्सेप्ट केली. आता इथनं बरंच 2-3 किलोमीटर खाली उतरावं लागते डोंगरातनं. तर 1 मिनिट राईड पडतीये. उबेरकडनं आपल्याला इथनं राईड पडली आहे. थोडंसं 3 किलोमीटरचा पिकअप आहे. चाकण फेज 2. सो करूया कस्टमरला पिकअप आणि करतो ड्रॉप. हा एरिया असा हिंजवडीत आहे, असं वाटतच नाही की आपण हिंजवडीमध्ये आलोय. थोडासा बाहेरचा एरिया आहे. ठीक आहे, बरं आहे, नवीन ठिकाणी आलो, माहिती झालं आपल्याला. आता इथनं पुढं बघूया राईड कशी पडते. राईड तर पडली आहे तळवळे चाकणची ती पण. ठीक आहे, तळवळे MIDC 288 रुपये फेर दाखवले आपल्याला. तर केली एक्सेप्ट आणि बघू आता 288 म्हणल्यावर एक 22-25 किलोमीटरची असेल. ठीक आहे, आपलं 700-750चं काम झालंय. गाडी चालली 78 किलोमीटर. टाइम झालाय 8:41. ठीक आहे, करतो कस्टमरला पिक आणि राईड एंड झाल्यावर करतो अपडेट. कस्टमरला सोडलंय आपण महिंद्रा फेज 1 थाथवडे. तर आता हिंजवडीवरनं राईड होती ही. तर कस्टमरने वेटिंग टाइम भरपूर घेतलाय, 10 मिनिटं जवळपास वेट टाइम घेतलाय. आपल्याला त्याचे जवळपास 12-13 रुपये एक्स्ट्रा भेटले. 288 भेटायचे होते, त्यातनं टॅक्स वगैरे कटून 270-275 आपल्याला भेटले असते, पण आपल्याला ते 300 रुपये भेटलेत वेटिंग टाइमचं. तर आपल्याला उबेरचं काम झालंय 535, ओलाकडनं झालंय 550. तर आपलं टोटल काम झालंय आज 1080 रुपयाचं. टाइम झालाय 10:01. गाडी चालली 102 किलोमीटर. आता मी चाकण इकडं आहे थाथवडे MIDCला. तर आता इथनं थोडंसं मला चौकात जावं लागेल, कारण इकडं तर राईड भेटणं मुश्किल आहे. सो आता भूक पण लागली, काहीतरी नाश्ता करतो, कुठंतरी बघतो आणि नंतर बघूया कुठं राईड भेटते, करतो अपडेट. मोशीपासून आपल्याला ओलामधनं हिंजवडीची राईड पडली आहे. चालू आहे कस्टमरच्या लोकेशनला पिक करायला आणि हिंजवडी 23 किलोमीटर दाखवले मला आणि 1.5 किलोमीटरचं पिकअप. 24-25 किलोमीटरची राईड आहे. बघूया आता आपल्याला ओला किती देते. आणि आज जी मीटिंग होणार होती संपाच्या अगेन्स्ट, ती संप आज नाहीये, तर 21 तारखेला मीटिंग आहे. आता उद्याच्याला मीटिंग आहे. नंतर त्यामध्ये ठरल त्यांनी, कारण नोटीस वगैरे दिलेलं आहे, कळेल की नक्की काय होतंय मीटिंगमध्ये. सो बघूया पुढं अपडेट काय भेटतोय. आपण आलो हिंजवडी फेज 3 TCSला. दुसऱ्या गेटला आलो, इकडं कधी आलो नाही. त्या गेट 1च्या अपोजिट साईडला सर्कलपासून फिरून. तर कस्टमरचं 323 बिल झालं. आपल्याला 302 दिले 23 किलोमीटरचे दिलाय. आणि आता इथं काहीतरी खाव्यावर नाश्ताच नाही केलेला आज काही.
पण लागली. बघू करतो अपडेट पुढं. आता इथनं राईड कशी पडते तर बघू. नाश्ता वगैरे केलाय, पण इकडं हिंजवडी फेज 3 ला काही राईड नाहीये. सो मी आता वाकडच्या साईडला आलोय, म्हणजे थोडंसं अलीकडचे फेज 1 ला. तर बघूया आता इथनं कुठं राईड पडते. गरमी पण जास्त झाली. 12 वाजलेत. गाडी 141 किलोमीटर चालली आणि 1380 आपलं अर्निंग झालेलं आहे. सो बघूया. अजून 4 गाड्या CNG आहे. बघू आता इथनं कुठं राईड पडते. राईड तर अजून नाही पडलेली, बराच वेळ झालेला. सो आता इकडं वाकडच्या साईडला थोडंसं सरकावं लागेल, कारण हे दुपारचं टायमिंग आहे. दुपारच्या टायमिंगमध्ये इकडं राईड नाही पडत. सो आता बघूया कुठं राईड पडते आपल्याला. उबेरकडनं राईड भेटली आपल्याला विमाननगरची. 2 किलोमीटरचा पिकअप आहे. 290 काहीतरी फेअर दाखवले. चालू आहे कस्टमरच्या लोकेशनला पिक करायला. आणि 1380 आणि जवळपास 300 पकडा, 1680. 4 गाड्या राहिलेत. बघूया, कालचे एवढं प्रयत्न करू आपण टार्गेट पूर्ण करण्याचं. करतो अपडेट. आत्ताची ट्रिप आपण आणली हिंजवडीतनं, तर चांगली गर्दी लागली इथनं. विमाननगरला सोडले, पण 1 तास 2 मिनटं लागले जवळपास. आणि कस्टमर आपल्याला भेटले 283. टोटल आपलं 1671 रुपयाचं काम झाले. गाडी चालली आहे 169. टाइम झाला 1:32. सो आता इथनं CNG पण आपल्या 3 गाड्या राहिलेत. तर बघूया इथनं. आता आपण बघू, गोटू टाकू किंवा आपण बघूया आपल्या साईडची राईड पडतीये का, आणि बघू करतो अपडेट पुढं. मग बोनस राईड दिली उबेरनी. 1.5 किलोमीटरची राईड, अर्धा किलोमीटर 600 मीटरचा पिकअप. समजा 2.1 चे 103 कस्टमर कडनं घेतलेत. आपल्याला दिलेत 79 रुपीज. तर असं आपलं आजचं काम झालं 1760 रुपयाचं. गाडी चालली 172. टाइम झाला 1:43. आता आपण घरी निघतोय. इथनं गोटू टाकू आणि बघूया. इथनं जर आपल्याला राईड भेटली, फिनिक्स मॉल पाशी आपण आहे. फिनिक्स मार्केट सिटी खराडी च्या अलीकडे थोडंसं. तर हडपसरला आपण आता इथनं लेफ्ट टाकू, म्हणजे सिम्बोसिस वगैरे ते येईल. आणि इकडनं आपल्याला जर आपल्या साईडची भेटते तर करतोय.